तर 2026 मध्ये सशस्त्र सीमा बल म्हणजे SSB मध्ये भरती होण्याची खूप मोठी संधी समोर आली आहे. आता यासाठी नेमकी काय तयारी करायला हवी आणि ही सगळी प्रक्रिया कशी असणार आहे हे आपण एकदम सविस्तरपणे समजून घेऊया. आपण या संपूर्ण प्रक्रियेकडे एका अर्जदाराच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. अगदी संधी शोधण्यापासून ते नोकरी मिळाल्यानंतर काय फायदे मिळतात इथपर्यंत सगळं काही. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी गृह मंत्रालयाच्या अंतर्गत होणाऱ्या या भरती मोहिमेची व्याप्ती किती मोठी आहे ते पाहूया. या अधिकृत जाहिरातींमध्ये स्पष्ट दिसते की संपूर्ण भारतात ग्रुप बी आणि सी मधल्या अराजपत्रित पदांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. आणि ही भरती खरंच मोठ्या प्रमाणावर होतीये. विचार करा, फक्त हेड कॉन्स्टेबलच्या 233 पेक्षा जास्त जागा आहेत. आणि त्या व्यतिरिक्त सब इन्स्पेक्टर आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टरसाठी सुद्धा डझनभर जागा आहेत. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता निकष किती वेगवेगळे आहेत. चला तर मग यातली कोणती भूमिका आपल्यासाठी योग्य ठरू शकते हे पाहण्यासाठी या निकषांचं जरा विश्लेषण करूया. बरं, सब इन्स्पेक्टर पदांसाठी ज्या आवश्यकता आहेत त्या खूपच स्पेसिफिक आहेत. म्हणजे साधारणपणे संबंधित टेक्निकल किंवा मेडिकल क्षेत्रातला डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री असणं गरजेचं आहे. आता असिस्टंट सब इन्स्पेक्टरच्या पॅरामेडिकल पदांबद्दल बोलायचं झालं तर विज्ञान शाखेतून 12वी, त्यासोबत 2 वर्षांचा स्पेशल डिप्लोमा आणि काही पदांसाठी तर कामाचा अनुभवही आवश्यक आहे. आणि इथे तर बघा, संधी किती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी ITI सह 10वी उत्तीर्ण उमेदवारांपासून ते वेटरनरी डिप्लोमासह 12वी उत्तीर्ण उमेदवारांपर्यंत सर्वांसाठी संधी आहेत. ठीक आहे, पात्रता तर समजली, पण आता सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजे अर्ज कसा करायचा. ही प्रक्रिया नीट समजून घेऊया, म्हणजे अर्ज करताना काही अडचण येणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अर्ज करण्यासाठी वेळ खूप कमी आहे. ही प्रक्रिया 21 मार्चला सुरू होईल आणि 20 एप्रिल 2026 ला संपेल. त्यामुळे या तारखा चुकून चालणार नाही. ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि त्यात ह्या 5 महत्वाच्या पायऱ्या आहेत. त्यामुळे अर्ज करायला बसण्यापूर्वीच सर्व कागदपत्र स्कॅन करून तयार ठेवणं खूप महत्वाचं आहे. आता शुल्काबद्दल बोलायचं झालं तर एक महत्वाचा मुद्दा आहे. सामान्य EWS आणि OBC उमेदवारांना 100 ते 200 रुपये शुल्क भरावं लागेल. पण SC, ST, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना यातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. फक्त अर्ज भरला म्हणजे काम झालं असं अजिबात नाही बरं का. खरी परीक्षा तर पुढे आहे. कारण उमेदवारांना एका कठोर आणि अनेक टप्प्यांच्या निवड प्रक्रियेतून जावं लागतं. उमेदवारांना पुढच्या टप्प्यात जायचं असेल तर या 5ही टप्प्यांमध्ये पात्र ठरावं लागतं. आणि याची सुरुवात होते शारीरिक तंदुरुस्तीच्या चाचणीने. शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजे PET ही एक क्वालिफाईंग टेस्ट आहे. म्हणजे यात फक्त पास किंवा फेल ठरवलं जातं. पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी धावण्याचे निकष वेगवेगळे आहेत. लेखी परीक्षा ही 100 गुणांची असते आणि त्यात बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. यामध्ये साधारणपणे सामान्य ज्ञान, गणित, तर्कक्षमता आणि इंग्लिश किंवा हिंदी या 4 मुख्य विषयांचा समावेश असतो. मात्र काही तांत्रिक पदांसाठी त्या विषयावर एक वेगळा पेपरही असतो. आणि जे उमेदवार हे सर्व टप्पे यशस्वीपणे पार करतात त्यांच्यासाठी एका स्थिर करिअर सोबतच आकर्षक पगार आणि इतर अनेक फायदे वाट पाहत आहेत. उदाहरणार्थ, एका सब इन्स्पेक्टरची सुरुवात पे लेवल 6 नुसार होते. म्हणजे त्यांचं मूळ वेतनच 35,400 रुपये असतं. तर हेड कॉन्स्टेबलची सुरुवात लेवल 4 मध्ये 25,500 रुपयांनी होते. आणि हे तर फक्त मूळ वेतन झालं. यावर महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यांसारखे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना मिळणारे सगळे भत्ते आणि फायदे वेगळेच. तज्ज्ञ आणि या परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार एक गोष्ट नेहमी सांगतात की तयारी करण्याची सगळ्यात प्रभावी पद्धत म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं. यामुळे खूप चांगला सराव होतो. तर संधी काय आहे, त्यासाठी पात्रता काय लागते आणि प्रक्रिया कशी असणार आहे हे सगळं आता स्पष्ट झालंय. आता फक्त एकच प्रश्न उरतो, सशस्त्र सीमा बलामध्ये करिअर करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकण्यासाठी तयारी झाली आहे का?